नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटी या विषयातील भारतीय राज्यघटनेची निर्मिती व राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी या चॅप्टरमधील महत्त्वपूर्ण MCQ अभ्यासणार आहोत। पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे जो सर्वच एक्झाममध्ये सेमच असतो, मग ती एक्झाम केंद्र सरकारची असो किंवा राज्य सरकारची असो। हा विषय परफेक्ट करून ठेवायचा जेणेकरून पैकीच्या पैकी मार्क्स येतील आणि ह्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स सहज भेटू शकतात। चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय राज्यघटनेची निर्मिती। प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी कोणती सभा स्थापन करण्यात आली? तर भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली। प्रश्न क्रमांक 2, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली। पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। प्रश्न क्रमांक 3, संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। हे फ्रान्समधील प्रथेचे अनुकरण करून वयाने सर्वात ज्येष्ठ असलेले व्यक्ती नियुक्त केले होते, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। प्रश्न क्रमांक 4, संविधान सभेचे कायम अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे कायम अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 5, संविधान सभेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 6, संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? सुरुवातीला संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते, परंतु नंतर मुस्लिम लीगने 9 डिसेंबर 1946 रोजीच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला, त्याच्यामुळे 389 मधून 211 सदस्य उपस्थित होते। प्रश्न क्रमांक 7 पाहूया। भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेतील सदस्य संख्या किती राहिली? 299 एवढी सदस्य संख्या राहिली, कारण मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता। प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती दिवस लागले होते? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा। 2 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस एवढा टाईम लागला होता भारतीय संविधान सभेची निर्मिती करण्यासाठी। संविधान कधी निर्माण करण्यात आले? संविधान निर्माण करण्यात आले 26 नोव्हेंबर 1949 रोजी। भारतीय संविधान कधी अंमलात आले? भारतीय संविधान हे अंमलात आले 26 जानेवारी 1950 रोजी। याच्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले, तेव्हा काही मोजकेच कलम लागू करण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950ला सर्व कलम हे अंमलात आणले गेले। प्रश्न क्रमांक 11, भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणी तयार केली? भारतीय संविधानाची प्रस्तावना पंडित नेहरू यांनी तयार केली। प्रश्न क्रमांक 12, संविधानातील मूलभूत अधिकारांची प्रेरणा कुठून घेतली आहे? संविधानातील मूलभूत अधिकारांची प्रेरणा ही अमेरिका या देशाकडून घेतली आहे। प्रश्न क्रमांक 13, राज्याच्या धोरण निर्देशक तत्त्वांची प्रेरणा कोठून घेतली आहे? राज्याच्या धोरण निर्देशक तत्त्वांची प्रेरणा ही आयर्लंडकडून घेतली आहे। हे राज्यघटनेचे सोर्स जे आहेत ते प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात। कुठल्या देशाकडून आपण काय घेतलं, हे सर्व IMP आहे। प्रश्न क्रमांक 14, न्यायिक पुनरावलोकन संकल्पना कोठून घेतली आहे? तर ही अमेरिका या देशाकडून घेतली आहे। प्रश्न क्रमांक 15,
केंद्रशासित प्रदेशांची संकल्पना कोठून घेतली आहे? केंद्रशासित प्रदेशांची संकल्पना ही कॅनडा या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय संविधानात आपत्कालीन तरतुदी कोठून घेतल्या आहेत? भारतीय संविधानात आपत्कालीन तरतुदी ह्या जर्मनी या देशाकडून घेतल्या आहेत. प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधानाला जगातील सर्वात लांब लिखित संविधान म्हटले जाते. सुरुवातीला यात किती कलमे होती? सुरुवातीला ह्याच्यामध्ये 395 एवढे कलमे होती. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानाची भाषा कोणती आहे? भारतीय संविधानाची भाषा ही इंग्रजी आहे. भारतीय संविधानाची भाषा इंग्रजी आहे. प्रश्न क्रमांक 19. संविधानाचे मूळ हस्तलिखित कोणी लिहिले? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी मूळ हस्तलिखित लिहिले संविधानाचे. प्रश्न क्रमांक 20. संविधानाच्या प्रत्येक पानावर कलात्मक नक्षीकाम कोणी केले? संविधानाच्या प्रत्येक पानावर कलात्मक नक्षीकाम हे नंदलाल बोस यांनी केले. प्रश्न क्रमांक 21. भारतीय संविधान कधी स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले? भारतीय संविधान हे 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले. प्रश्न क्रमांक 22. भारतीय संविधानावर सर्वप्रथम कोणी स्वाक्षरी केली? सर्वप्रथम स्वाक्षरी राजेंद्र प्रसाद यांनी केली. सर्वप्रथम लिस्टमध्ये नाव यांचं होतं राजेंद्र प्रसाद यांचं, पण सर्वात शेवटी झाली साईन यांची डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. प्रश्न क्रमांक 23. भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणत्या संग्रहालयात ठेवली आहे किंवा ठेवण्यात आली आहे? तर राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 24. संविधान सभेतील प्रमुख समित्या किती होत्या? संविधान सभेतील प्रमुख समित्या ह्या 13 होत्या. प्रश्न क्रमांक 25. संविधान सभेतील सर्वात महत्त्वाची समिती कोणती होती? संविधान सभेतील सर्वात महत्त्वाची समिती ही प्रारूप समिती होती. याचे अध्यक्ष कोण होते हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 26. संविधान सभेतील ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील ध्वज समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक्झाम स्टडी या चॅनेलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 27. भारताच्या तिरंग्याचे डिझाईन कोणी तयार केले? भारताच्या तिरंग्याचे डिझाईन हे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले. प्रश्न क्रमांक 28. संविधानातील कोणत्या कलमानुसार त्यात दुरुस्ती करता येते? म्हणजे घटना दुरुस्ती. कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करता येते. प्रश्न क्रमांक 29. भारतीय संविधान किती भागात विभागले आहे? सुरुवातीला भारतीय संविधान हे 22 भागांमध्ये विभागले गेले होते. प्रश्न क्रमांक 30. संविधानात किती अनुसूच्या होत्या? संविधानात 8 अनुसूच्या होत्या. प्रश्न क्रमांक 31. सध्याच्या भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? तर सध्याच्या भारतीय संविधानात 12 अनुसूच्या आहेत. वेगवेगळ्या घटना दुरुस्ती करून ह्या अनुसूच्या जोडल्या गेल्या आहेत नंतर. प्रश्न क्रमांक 32. संविधान सभेतील संघ समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे संघ समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. प्रश्न क्रमांक 33. संविधान सभेतील संविधानिक सल्लागार कोण होते? B.N. राव हे होते संविधानिक सल्लागार. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा कंबाईन
कंबाईनला आलेला आहे. संविधान सभेतील संविधानिक सल्लागार कोण होते? तर B.N. राव हे होते. प्रश्न क्रमांक 34. संविधान सभेत मुस्लिम लीगने शेवटी सहभाग घेतला नाही कारण त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती, म्हणून ते 9 डिसेंबरच्या दिवशी बैठकीसाठी हजर राहिले नव्हते. त्यांनी बैठकीवरती बहिष्कार टाकला होता. प्रश्न क्रमांक 35. भारतीय संविधान कोणत्या देशाच्या घटकांवरती आधारित आहे? तर विविध देशांच्या घटकांवरती भारतीय संविधान हे आधारित आहे. कारण बऱ्याच देशांकडून आपण वेगवेगळे सोर्सेस आणलेले आहेत, त्याच्यावरती आपली राज्यघटना आहे. आणि सर्वात जास्त सोर्सेस हे आपल्या 1935च्या कायद्यामधूनच घेतले आहेत. प्रश्न क्रमांक 36. भारतीय संविधानाला कोणते विशेषण दिले जाते? भारतीय संविधानाला लोकशाहीवादी, लांब आणि लिखित, मिश्र, संमिश्र या सर्वच विशेषणे दिले जातात भारतीय संविधानाला. प्रश्न क्रमांक 37. संविधान सभेत अनुसूचित जाती व जमातींचे प्रतिनिधित्व कोणी ठरवले? ब्रिटिश सरकार यांनी अनुसूचित जाती जमातींचे प्रतिनिधित्व ठरवले. प्रश्न क्रमांक 38. संविधानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? संविधानाचा जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39. भारतीय संविधान कोणत्या शासन पद्धतीची हमी देते? भारतीय संविधान हे लोकशाही प्रजासत्ताक या शासन पद्धतीची हमी देते. प्रश्न क्रमांक 40. भारतीय संविधानाची प्रस्तावना कधी बदलली? भारतीय संविधानाची प्रस्तावना ही 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने बदलली. 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन ही म्हटले जाते. याच्यामध्ये बरेच बदल घडवले गेले भारतीय संविधानामध्ये. 1976ची घटनादुरुस्ती आहे ही. प्रश्न क्रमांक 41. प्रस्तावनेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष शब्द कधी समाविष्ट झाला? हे 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी व धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला. प्रश्न क्रमांक 42. संविधान सभेतील महिलांचे प्रतिनिधित्व किती होते? तर टोटल संविधान सभेमध्ये 12 महिलांचे प्रतिनिधित्व होते. प्रश्न क्रमांक 43. संविधान सभेचे कामकाज कोणत्या भाषेत चालत असे? तर संविधान सभेचे कामकाज हे हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये चालत असे. प्रश्न क्रमांक 43. भारतीय संविधानाची न्यायव्यवस्था कोणत्या तत्वावर आधारित आहे? अमेरिकन पद्धतीवरती आधारित आहे. प्रश्न क्रमांक 45. संविधान सभेचे एकूण अधिवेशन किती झाले? तर संविधान सभेचे एकूण अधिवेशन 11 झाले आहेत. पहिले अधिवेशन झाले होते 9 डिसेंबर 1946. प्रश्न क्रमांक 46. संविधान सभेत संविधानावर चर्चा एकूण किती दिवस चालली? तर संविधान सभेमध्ये संविधानावर चर्चा 165 दिवस चालली. प्रश्न क्रमांक 47. भारतीय संविधानाची संमिश्र पद्धती कोणत्या बाबतीत आहे? तर संघराज्य व एकक राज्याची वैशिष्ट्ये. सेकंड आहे संसदीय व राष्ट्रपती शासन. थर्ड आहे प्रांत व केंद्र यांचे नाते. म्हणजे सर्वच ऑप्शन बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 48. संविधान सभेतील प्रमुख चर्चामध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? तो
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946ला. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानातील उद्दिष्टांचा ठराव नंतर कोणत्या भागात समाविष्ट झाला? प्रस्तावनेमध्ये उद्दिष्टांचा ठराव हा समाविष्ट झाला. प्रश्न क्रमांक 50. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस 26 जानेवारी विशेष का निवडला? कारण काँग्रेसने 1930 मध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव या दिवशी केला होता. पण यांनी हे लाहोर अधिवेशन होते व याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी हा ठराव पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता 26 जानेवारीला. म्हणून संपूर्ण राज्यघटना ही 26 जानेवारी 1950ला अंमलात आणली. प्रश्न क्रमांक 51. संविधान सभेची कल्पना प्रथम कोणी मांडली होती? तर एम एन रॉय यांनी संविधान सभेची सर्वप्रथम संकल्पना मांडली होती. एम एन रॉय. प्रश्न क्रमांक 52. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी कोणत्या अधिवेशनात केली होती? लाहोर अधिवेशन. प्रश्न क्रमांक 52. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी कोणत्या अधिवेशनात केली? बॉम्बे अधिवेशन 1934. या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची संविधान सभेची मागणी केली. प्रश्न क्रमांक 53. संविधान सभेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? संविधान सभेची स्थापना ही भारत सरकारचा 1935चा कायदा या कायद्यानुसार झाली व या कायद्यामधूनच बऱ्याचशा गोष्टी संविधान सभेमध्ये घेण्यात आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 54. संविधान सभेची रचना कोणाच्या योजनेनुसार झाली? कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेची रचना झाली. याच्या अगोदर क्रिप्स योजना आली होती पण ती असफल ठरली होती. प्रश्न क्रमांक 55. संविधान सभेतील सर्वात तरुण सदस्य कोण होते? एन जी रांगे हे संविधान सभेतील सर्वात तरुण सदस्य होते. प्रश्न क्रमांक 56. संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य कोण होते? संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य हे सच्चिदानंद सिन्हा होते व फ्रेंच पद्धतीनुसार यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. तात्पुरते अध्यक्ष बनवण्यात आले होते व नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष असे राजेंद्र प्रसाद झाले. प्रश्न क्रमांक 57. संविधान सभेतील अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व कोणी केले? अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवन राम आणि एन जी रांगे ह्या सर्वांनीच अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व केले. प्रश्न क्रमांक 58. संविधान सभेतील महिला सदस्यांमध्ये प्रमुख कोण होत्या? तर सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख या सर्वच प्रमुख होत्या. प्रश्न क्रमांक 59. संविधान सभेतील हिंदू कोड बिल समितीशी संबंधित कोण आहे? म्हणजे हिंदू कोड बिल याशी संबंधित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 60. संविधान सभेने भारतीय प्रजासत्ताकाची निवड का केली? कारण लोकशाही परंपरा मजबूत करण्यासाठी संविधान सभेने भारतीय प्रजासत्ताकाची निवड केली. प्रश्न क्रमांक 61. संविधान सभेतील मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे संविधान सभेतील मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो क्वेश्चन नवीन वाटत आहे किंवा जो IMP वाटतो तो क्वेश्चन लगेच नोट डाऊन करून घेत जा, कारण तसं केल्याने
बरंच लक्षात राहतं. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 62. संविधान सभेतील मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 63. संविधान सभेतील प्रांतीय समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रांतीय समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. प्रश्न क्रमांक 64. संविधान सभेतील केंद्र सरकार व प्रांत सरकारातील नाते समितीचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेतील केंद्र सरकार व प्रांत सरकारातील नाते समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. प्रश्न क्रमांक 65. उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेत कधी मांडला गेला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला गेला. याच्या अगोदर हे 2 वेळा सांगितलेलं आहे वरती व्हिडिओमध्ये. 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव हा खूप IMP आहे. हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आहे. याच्यानुसारच प्रस्तावना बनवण्यात आली आहे नंतर. प्रश्न क्रमांक 66. उद्दिष्ट ठराव कधी स्वीकार करण्यात आला? तो 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकार करण्यात आला. प्रश्न क्रमांक 67. संविधान सभेच्या मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते? तर एकूण 7 सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 68. मसुदा समितीत खालीलपैकी कोण नव्हते? तर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीमध्ये नव्हते. बाकी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपालस्वामी अय्यंगार, KM मुंशी हे मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि हे सदस्य होते. प्रश्न क्रमांक 69. संविधान सभेच्या चर्चेसाठी किती प्रस्ताव ठेवले गेले? तर टोटल 7500+ एवढे प्रस्ताव ठेवले गेले. प्रश्न क्रमांक 70. संविधान सभेतील चर्चेसाठी किती दुरुस्ती प्रस्ताव आले? तर संविधान सभेतील चर्चेसाठी एकूण 5000+ दुरुस्ती प्रस्ताव आले. प्रश्न क्रमांक 71. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीत किती भाषा वापरल्या गेल्या आहेत? तर हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषा मूळ प्रतीमध्ये वापरल्या गेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 72. संविधान सभेतील अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. प्रश्न क्रमांक 73. भारतीय संविधानातील निवडणूक आयोगाची प्रेरणा कोठून घेतली आहे? भारतीय संविधानातील निवडणूक आयोगाची प्रेरणा ही इंग्लंड या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 74. भारताचे संविधान तयार करण्यासाठी किती खर्च झाला? तर 60 लाख रुपये एवढा भारताचे संविधान तयार करण्यासाठी खर्च झाला. प्रश्न क्रमांक 75. भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर अस्थायी सदस्य म्हणून कोणते अंग कार्यरत होते? तर अस्थायी सदस्य म्हणून संविधान सभा हे अंग कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 76. भारताची राजधानी ठरविण्याचा अधिकार कोणाला होता? भारताची राजधानी ठरवण्याचा अधिकार हा संविधान सभेला होता. प्रश्न क्रमांक 77. भारतीय संविधानातील नागरिकत्वाच्या तरतुदी कोणत्या देशावरून घेतल्या आहेत? नागरिकत्वाच्या तरतुदी या इंग्लंड या देशाकडून घेतलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 78. भारतीय संविधानात नागरी सेवा संबंधित तरतुदी कोठून घेतल्या आहेत? भारतीय संविधानात नागरी सेवा संबंधित तरतुदी ह्या
इंग्लंड या देशाकडून घेतल्या आहेत. इंग्लंडकडून आपण बरंच काही घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 79. भारतीय संविधानातील संघराज्य रचना ही अमेरिका या देशाकडून घेतली आहे. अमेरिका या देशाकडून संघराज्यीय प्रणाली ही घेतली आहे किंवा संघराज्यीय रचना घेतली आहे. प्रश्न क्रमांक 80. भारतीय संविधानातील राज्यपाल प्रणाली कुठून घेतली आहे? तर भारतीय संविधानातील राज्यपाल प्रणाली ही कॅनडा या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 81. भारतीय संविधानातील मंत्रिमंडळ जबाबदारी कुठून घेतली आहे? तर भारतीय संविधानातील मंत्रिमंडळ जबाबदारी ही अमेरिका या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 81. भारतीय संविधानातील मंत्रिमंडळ जबाबदारी कुठून घेतली आहे? तर इंग्लंड या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 82. भारतीय संविधानातील नागरिकांचे कर्तव्य कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट केले? नागरिकांचे कर्तव्य हे 42वी घटना दुरुस्तीने समाविष्ट केले. ही 42वी घटना दुरुस्ती 1976 साली झाली. प्रश्न क्रमांक 83. संविधान सभेतील मूलभूत अधिकार समितीचा मसुदा कोणी तयार केला? मूलभूत अधिकार समितीचा मसुदा हा डॉक्टर जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला. प्रश्न क्रमांक 84. संविधान सभेतील संस्कृत ही राष्ट्रभाषा करण्याचा प्रस्ताव कोणी मांडला होता? संविधान सभेतील संस्कृत ही राष्ट्रभाषा करण्याचा प्रस्ताव हा लक्ष्मीनारायण साहू यांनी मांडला होता. प्रश्न क्रमांक 85. संविधान सभेत राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला मान्यता कधी मिळाली? संविधान सभेत राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला मान्यता ही 1949 रोजी मिळाली. ज्यावर्षी आपले संविधान लागू झाले तेव्हा. संविधान सभेतील कायमस्वरूपी अध्यक्ष कोण? संविधान सभेतील कायमस्वरूपी अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक 87. संविधान सभेत न्यायपालिका समितीचे अध्यक्ष कोण होते? न्यायपालिकाचे अध्यक्ष हे गोपाळस्वामी अय्यंगार हे होते. गोपाळस्वामी अय्यंगार. प्रश्न क्रमांक 88. संविधान सभेत आर्थिक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेत आर्थिक समितीचे अध्यक्ष हे जॉन मथाई हे होते. जॉन मथाई. प्रश्न क्रमांक 89. संविधान सभेत प्रशासकीय समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रशासकीय समितीचे अध्यक्ष राजगोपालाचारी हे होते. प्रश्न क्रमांक 90. संविधान सभेतील ध्वज समितीच्या सदस्यांमध्ये कोण होते? संविधान सभेतील ध्वज समितीच्या सदस्यांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होत्या? संविधान सभेत एकूण 12 महिला सदस्य होत्या. प्रश्न क्रमांक 92. संविधान सभेत आर्थिक व सामाजिक नियोजन या तरतुदी प्रेरणा कोठून घेतली? संविधान सभेत आर्थिक व सामाजिक नियोजन या तरतुदीची प्रेरणा ही सोव्हिएत रशिया येथून घेतली. प्रश्न क्रमांक 93. संविधान सभेत लोकसेवा आयोग कल्पना कोठून घेतली? संविधान सभेत लोकसेवा आयोग ही कल्पना इंग्लंड या देशाकडून घेतली. प्रश्न क्रमांक 94. संविधान सभेच्या अधिवेशनात जनगणना या बाबीचा उल्लेख कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या अधिवेशनात जनगणना या बाबीचा उल्लेख केला.
प्रश्न क्रमांक 95, संविधान सभेत हिंदी ही राष्ट्रभाषा मान्य करताना किती वर्षाची मुदत दिली? हिंदी ही राष्ट्रभाषा मान्य करताना 15 वर्षांची मुदत दिली. प्रश्न क्रमांक 96, भारतीय संविधानातील मताधिकार प्रौढतेवर आधारित आहे ही संकल्पना कुठून घेतली? ही संकल्पना अमेरिका या देशाकडून घेतली. प्रश्न क्रमांक 97, भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीच्या वेळी भारतात किती राज्य होती? भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीच्या वेळी भारतामध्ये 14 राज्य होती. प्रश्न क्रमांक 98, संविधान सभेत राष्ट्रीय एकात्मता या बाबीवर विशेष भर कोणी दिला? संविधान सभेत राष्ट्रीय एकात्मता या बाबीवर विशेष भर हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला. प्रश्न क्रमांक 99, भारतीय संविधानातील संयुक्त सूची ही संकल्पना कोठून घेतली आहे? भारतीय संविधानातील संयुक्त सूची ही संकल्पना ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 100, भारतीय संविधानातील राज्यसभा या संकल्पनेची प्रेरणा कोठून घेतली आहे? तर भारतीय संविधानातील राज्यसभा या संकल्पनेची प्रेरणा ही आयर्लंड या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 101, संविधान सभेचे बोलावणे कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाले होते? तर लॉर्ड वॉवेल यांच्या काळामध्ये झाले होते. प्रश्न क्रमांक 102, संविधान सभेत प्रांतांमधून सदस्य किती निवडले गेले होते? तर कसे निवडले गेले होते? तर संविधान सभेत प्रांतांमधून सदस्य प्रांतीय विधानसभांद्वारे निवडले गेले होते. प्रांतीय विधानसभांद्वारे. प्रश्न क्रमांक 103, संविधान सभेच्या स्थापनेच्या वेळी ब्रिटिश भारतात किती प्रांत होते? संविधान सभेच्या स्थापनेच्या वेळी ब्रिटिश भारतामध्ये 11 प्रांत होते. भारतीय सभेत संस्थानांचे प्रतिनिधित्व कोणत्या पद्धतीने झाले? भारतीय सभेत संस्थानांचे प्रतिनिधित्व हे करारानुसार झाले. प्रश्न क्रमांक 105, संविधान सभेत सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून आले? संविधान सभेत सर्वाधिक सदस्य हे उत्तर प्रदेश या प्रांतातून आले. प्रश्न क्रमांक 106, संविधान सभेत सर्वात कमी प्रतिनिधित्व कोणत्या प्रदेशाचे होते? सर्वात कमी प्रतिनिधित्व हे बलुचिस्तान या प्रदेशाचे होते. प्रश्न क्रमांक 107, संविधान सभेत समाजवादी विचारसरणीचे प्रमुख प्रतिनिधी कोण होते? जे.बी. कृपलानी हे संविधान सभेत समाजवादी विचारसरणीचे प्रमुख प्रतिनिधी होते. जे.बी. कृपलानी. प्रश्न क्रमांक 108, संविधान सभेत कम्युनिस्ट पक्षाने सहभाग घेतला होता का? हो, संविधान सभेत कम्युनिस्ट पक्षाने सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 109, संविधान सभेत मुस्लिम लीगने सुरुवातीला किती जागा मिळवल्या होत्या? तर मुस्लिम लीगने सुरुवातीला 73 जागा मिळवल्या होत्या. प्रश्न क्रमांक 110, संविधान सभेचे किती टक्के सदस्य वकील होते? तर संविधान सभेचे 50% सदस्य हे वकील होते. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू फ्रेंड्स. एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.